जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता 2000 रुपयेचा कधी मिळणार याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चाच व्हिडिओ सुरू करूया. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे. खरं तर PM किसान सन्मान निधी ही योजना पंतप्रधान यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेली एक महत्त्वाची DBT स्वरूपाची योजना आहे. ही योजना केंद्रीय पुरस्कृत असून याची सुरुवात 2019मध्ये झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयेचे 16 हप्ते देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ दिला जातो. मात्र हे 6,000 रुपये एकसाथ दिले जात नाहीत. 2,000 रुपयाचा एक हप्ता असे आर्थिक वर्षात 3 हप्ते शेतकऱ्यांना दिले जातात. दर 4 महिन्यांनी 2,000चा एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जातो. शेतकऱ्यांमध्ये ही योजना खूप लोकप्रिय आहे. म्हणून या योजनेची लोकप्रियता पाहता महाराष्ट्र सरकारने देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी PM किसान योजनेच्या धर्तीवर एक तशीच नवीन योजना सुरू केली, जिचे नाव नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असे ठेवण्यात आली. नमो शेतकरी योजनेचे स्वरूप PM किसान योजनेप्रमाणेच आहे. विशेष म्हणजे जे शेतकरी PM किसान योजनेसाठी पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरीसाठी देखील पात्र ठरले जात आहेत. अर्थातच महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांचे केंद्राचे PM किसानचे 6,000 रुपये मिळतात त्यांना नमो शेतकरीचे देखील 6,000 रुपये दिले जात आहेत. या नमो शेतकरी योजनेअंतर्गत आता एकूण 2,000चे 3 हप्ते गेले आहेत. तसेच आता नमो शेतकरी योजनेचा 14वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न देखील बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला आहे. PM किसान योजनेचा 16वा हप्ता आणि नमोचा 2रा 3रा हप्ता सोबतच दिला गेला होता. म्हणजेच PM किसानचा 16वा हप्ता सोबत राज्यातील शेतकऱ्यांना 6,000 रुपयाचा लाभ देखील मिळाला होता. नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे? तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 4वा हप्ता PM किसान योजनेच्या पुढील हप्त्यासोबतच म्हणजे 17व्या हप्त्यासोबत दिला जाऊ शकतो असा सूत्रांकडून दावा केला जात आहे. आणि PM किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता हा जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असल्याची शक्यता आहे. कारण की त्यावेळी 16व्या हप्त्याला 4 महिने होतात आणि या योजनेचा हप्ता 4 महिन्यांच्या अंतराने दिला जातो. नमो शेतकरी योजनेचा 14वा हप्ता देखील जून-जुलैमध्येच शेतकऱ्यांना मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांनीच PM किसानचे 17व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 14व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा अंदाज आहे. बाकी याबाबत शासनाकडून काहीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. जेव्हा केव्हा याबद्दल एक ठोस निर्णय घेण्यात येईल त्यावरती देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ मिळेल तुम्हाला. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत राहतील.